हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. आदरणीय ज्योतिताई, भीम की बेटी म्हणून त्यांना सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्र ओळखतं. भीम की बेटी याचा अर्थ संविधान की बेटी होतं. संविधानाच्या अल्पसंख्याक समाजाच्या हक्क अधिकारासाठी पक्षीय दृष्टिकोन बाजूला ठेवून सामाजिक चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून जमेत उलमाईचा जो मिशन आहे, समाज जागरूकता मिळावा, अल्पसंख्याक समाज हा जागृत झाला पाहिजे, या उदात्त हेतूने आज मी इथं आपल्यासमोर काही प्रतिपादन करण्यासाठी उभा आहे. दुसरे माझे महत्त्वाचे नेते ओबीसी चळवळीचे साथीदार आमचे सिद्धराम म्हेत्रे साहेब. वेळेअभावी मी सगळ्यांचे नावं घेऊ इच्छित नाही. गफूरदादा शेख, आयोजक आणि सर आणि सगळे साथी. खऱ्या अर्थानं सोलापूर शहराचे आणि जिल्ह्याचे ज्या समस्या होत्या त्या समस्या अजितदादा पवार यांच्या समोरसुद्धा मौलाना हरीश साहेबांनी यापूर्वी सोलापुरात आल्यानंतर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला. आमच्यासमोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो ऐरणीवरून आणला जात आहे तो सोलापुरातल्या वक्फ जमिनीचा प्रश्न आहे. वक्फ जमिनीचे प्रश्न काही विधानसभेमध्ये सोलापूरचे चर्चेले जात आहेत की वक्फ जमिनीवर महानगरपालिकेच्या जमिनीवर अतिक्रमण आहे, असे आला वेगवेगळे मुद्दे तिथं विधानसभेत मांडले जात आहेत. पण सत्य परिस्थिती जी आहे ना ती डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न ते झालेला नाही आहे. बाजूला सिद्धेश्वर मंदिराच्या समोर असलेली रहमतगी टेकडीची जागा 5 एकर जागा गेल्या 26 वर्षापासून या जागेचा वाद कोर्टात प्रलंबित आहे. ही जागा महानगरपालिकेची आहे का वक्फ बोर्डाची आहे? अशा परिस्थितीमध्ये तिथं अतिक्रमण आहे म्हणून तिथं विधानसभेत आवाज उठवणं, जे प्रश्न कायदेशीर आहे तो मुद्दा तिथं उठवण्याचा प्रयत्न जातो आहे, ते कुठंतरी थांबलं पाहिजे. नगरविकास खातं माननीय साहेबांच्याकडेच आहे आणि ते त्यांच्या अखत्यारीत येतं. त्या दृष्टिकोनातून आम्हाला त्यांची या प्रश्नावर एक मुद्दा आला पाहिजे. मलंगशावली दर्गाचा प्रश्न आहे, साखरपेठच्या मशिदीच्या जागेचा प्रश्न आहे. हे सगळे जे प्रश्न आहेत वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत ही जमीन आहे, त्याचे GR आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे वक्फ बोर्डाच्या मान्यतेशिवाय या जमिनीवर कुठल्याही प्रकारचं आरक्षण टाकता येत नाही. तरी पण या सगळ्या जमिनीवर महानगरपालिकेने विकास आराखड्याच्या अंतर्गत आरक्षणं टाकलेली आहेत. ती आरक्षणं उठवल्यानंतर आज जे आपण समाज जागृत सक्षम अल्पसंख्याक समाजाचा जो आर्थिक सामाजिक शैक्षणिक उन्नतीच्या योजना आपण सादर करणार आहोत त्या योजना तिथं आपण अंमलबजावणी करू शकतो. त्या जमिनीचा खरा उपयोग असा झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर वक्फ संस्थांना महानगरपालिकेच्या करामध्ये आणि इलेक्ट्रिकचे बिलमध्ये जे कायदेशीर सवलत आहे ती सवलत आम्हाला मिळावी. धार्मिक स्वातंत्र्याचं संरक्षण, जे धर्माचं पालन करण्याचा अधिकार या घटनेनं सगळ्या धर्मांना दिलेला आहे. त्या दृष्टिकोनातून इस्लाम धर्मियांना सुद्धा धार्मिक श्रद्धेची पूर्ती, प्रार्थना उपक्रमात कुठल्याही शाळेमध्ये सक्ती करू नये. आम्ही एक अल्लाला मानणारा हा धर्म आहे, त्यामुळं आम्ही काही ठिकाणी इतर धर्मियांचा आदर करतो, त्याच्यासोबत आम्ही उभं राहतो. पण आमच्या श्रद्धेला अर्थ येणारं कुठलेही कृत्य आम्ही करत नाही. असे कृत्य करण्याचा प्रयत्न आमच्या बाबतीत करू नये अशी आम्ही आपल्याकडे विनंती करतो आहे. प्रार्थनास्थळ विशेष अधिनियम 1991 आहे. 1947 नंतर या देशामध्ये जिथं मशीद असेल, चर्च असेल, मंदिर असेल असा कायदा झालेला आहे. पण मशिदीचे वाद, दर्ग्याचे वाद जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहेत, ते निर्माण होऊ नये. 1991च्या महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे.
वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.